सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी रंगीबेरंगी फुलांची उधळण करावी आणि आपण त्यात नाहून निघावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी त्यांच्या सौंदर्याचा वर्षाव करावा आणि आपण त्यात हरकून जावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काहीही नाही. काहींनी त्यांच्या डेरेदार पालवीचं छत्र धरावं आणि आपण त्यात शारदीय चांदण्याची शीतलता अनुभवावी. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काहीही नाही. काहींनी संकटाला हात देणारी फांदी बनावं आणि आपण त्या हाताची बोटं बनावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी आपला आधार बनावं आणि आपण त्यांच्या आधारस्तंभाचं निमित्त बनावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काहीही नाही. आणि खरं सांगू, ही कविता झाडांसाठी नाही, ही कविता आपल्या मुलांसाठी आहे. मंडळी, ही कविता लोकमत सखीवर, विशेषतः काव्य सखीवर प्रेम करणाऱ्या अशा एका आपल्या काव्यप्रेमीने पाठवलेली आहे. अश्विनी सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे. खूप सुंदर अशी कविता आहे, विचार करायला लावणारी अशी कविता आहे. कारण कसं असतं, सध्या आता परीक्षांचा सुद्धा माहोल सगळीकडे गाजतोय आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्यासारखं बनावं किंवा माझ्या मनासारखं बनावं. पण मला असं वाटतं, हाताची 5 बोटं जशी सारखी नसतात तसं कुठलंच पाल्य सारखं नसतं. एकामध्ये एक गोष्ट उजवी आहे तर दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काहीतरी भन्नाट असते की जी सगळ्यांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक माणसाला देवानी काही ना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी घेऊन पाठवलेलं आहे. त्यामुळे आपल्या पाल्यावर भरपूर प्रेम करा. तो जसा आहे, त्याचे जे कलागुण आहेत, त्याच्या आतमधले जे काही त्याचे विचार आहेत, त्यांचा आदर करा आणि भरपूर त्याच्यावरती प्रेम करा. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि भरपूर ही कविता शेअर करा.